लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीला होईल का हा प्रश्न मागील 3 दिवसांपासून बारामती तालुक्यात दबक्या आवाजात विचारला जातोय। मात्र दिवस जसे पुढे जातील तसा हा प्रश्न अधिक मोठ्या आवाजामध्ये विचारला जाईल। विधानसभेची निवडणूक जशी जवळ येईल तशी या प्रश्नाची चर्चा आणखी वाढत जाईल। कारण शरद पवार मागील 3 दिवसांपासून बारामती तालुका अक्षरशः पिंजून काढतायत आणि त्यांनी सोबत घेतलंय ते युगेंद्र पवार यांना। जे युगेंद्र पवार विधानसभेला अजित पवारांच्या विरोधामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि या माध्यमातून शरद पवार अजित पवारांच्या राजकारणाला अगदी निर्णायक असा शो देण्याचा प्रयत्न करतील। लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये 48,000 मताधिक्य मिळालंय। मात्र या यशावरती समाधान न मानता शरद पवारांनी निकालानंतर लागलीच बारामतीचा दौरा सुरू केलाय आणि हा दौरा त्यांच्या आधीच्या दौऱ्यांसारखा नाही, तर ते अगदी लहान मोठं प्रत्येक गाव पिंजून काढतायत। मागील 3 दिवसांपासून शरद पवारांनी ज्या गावांना भेटी दिल्यात त्या गावांची जर आपण यादी पाहिली तर निंबूत, करंजे पूल, वडगाव निंबाळकर, कोराळे खुर्द, कोऱ्हाळे बुद्रुक, माळेगाव, सांगवी, खांडज, निरावागज, डोरलेवाडी, काटेवाडी, पिंपळी, पंधारे, लाटे, लोणी भापकर आणि मोरगाव अशी या गावांची नावं आहेत। अतिशय लहान लहान अशी ही गावं आहेत। मात्र या गावांमध्ये शरद पवार जातायत आणि शेतकऱ्यांशी म्हणून संवाद साधतायत आणि हा संवाद साधताना शरद पवार एकच सांगतायत की तुमची कामं झालेली नाहीत, तुमचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि त्यासाठी राज्यामध्ये सत्ता बदल होण्याची गरज आहे आणि सत्ता बदल झाला की तुमची कामे होतील, मी तुमचे कामे करेन। हे शरद पवारांचं सांगणं कुठेही अजित पवारांचं नाव न घेता आहे। अजित पवारांचं थेट नाव न घेता शरद पवार बदलाची हाक देतायत। अर्थात ही हाक राज्यभरासाठी आहे, मात्र ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहे। सांगायचं त्यांना अजित पवारांच्या बद्दल आहे, मात्र नाव शरद पवार जे आहेत ते राज्यातील बदलाचं घेतायत। एकीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याचं समर्थन करताना किंवा ते जे शरद पवारांना सोडून गेले त्याचं समर्थन करताना सातत्याने हे सांगतायत की विकास करायचा असेल तर सत्तेसोबत जायला हवं आणि त्यामुळे मी भारतीय जनता पक्षासोबत युती केलेली आहे। मात्र शरद पवार यालाच काउंटर करण्याचा किंवा हे अजित पवारांनी जे काही नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी ग्रामीण भागामध्ये शरद पवार अक्षरशः प्रत्येक गाव पिंजून काढतायत। 1991ला अजित पवारांची राजकारणामध्ये एंट्री झाली, तीच मुळात लोकसभेचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या जागेवरती उभे राहिलेले अजित पवार लोकसभेला निवडून आले, खासदार बनले। मात्र त्यानंतर राज्यामध्ये आमदार म्हणून, मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून अशी त्यांची राजकीय कारकीर्द ही चढत्या भाजणीची राहिली। कारण शरद पवारांनी त्यांना दिलेली संधी आणि ही संधी राज्यभरामध्ये जशी दिली तसाच बारामतीचा कारभार देखील शरद पवारांनी अजित पवारांकडे सोपवला। बारामतीकरांचं प्रत्येक लहान मोठं काम, त्याचबरोबर विकास कामं या सगळ्यांची जबाबदारी अजित पवारांवरती सोपवण्यात आली आणि त्या बळावरती अजित पवारांचा जो दरारा आहे, जी पकड आहे बारामतीवरती, ती वर्षानुवर्ष भक्कम होत गेली आणि विक्रमी मताधिक्याने अजित पवार हे बारामतीमधून निवडून येत गेले। 2019ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचं बारामती विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य हे राज्यात सर्वाधिक राहिलं। तब्बल 1,65,000 मताधिक्याने अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। एकीकडे राज्यभरात भारतीय जनता पक्ष आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये असलेल्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणात लाट असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे सत्तेमध्ये पुन्हा एकदा परतत असताना बारामतीच्या मतदारांनी मात्र अजित पवारांना 1,65,000 मताधिक्य दिलं। मात्र जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबामध्ये फूट पडली तेव्हा
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढतीमध्ये मात्र याच बारामतीच्या मतदारांनी सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळेंना 48,000 मताधिक्य दिलं. अर्थात आतापर्यंतच्या निवडणुकांचा आपण जर इतिहास पाहिला तर लोकसभेला मतदान करताना मतदार हे वेगळा विचार करतात आणि विधानसभेला हेच मतदार वेगळा निर्णय घेतात असं अनेकदा आढळून आलेलं आहे. मात्र शरद पवारांनी हा जो मोमेंटम तयार झालेला आहे तो तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अर्थातच त्यांचं लक्ष आहे ते म्हणजे अजित पवार. अजित पवारांसोबत गेलेले अनेक नेते शरद पवारांकडे परत येतील का, त्यामधले किती येतील, किती लोकांना परत घेतलं जाईल याची चर्चा एकीकडे सुरू असताना शरद पवारांनी मात्र बारामतीवरती लक्ष केंद्रित करून अजित पवारांना बारामतीमध्येच अडकून ठेवण्यासाठीचे प्रयत्न आहेत ते सुरू केलेत. दुसरीकडे 4 तारखेला लोकसभा निवडणुकांची मतमोजणी झाल्यानंतर अजित पवार अजूनही बारामतीमध्ये आलेले नाहीत. शनिवारी किंवा रविवारी अजित पवार बारामतीमध्ये येतील आणि त्यांच्या कामाला सुरुवात करतील असं सांगितलं जातंय. बारामतीमधला अजित पवारांचा जो जनता दरबार आहे तो मोठा प्रसिद्ध राहिलेला आहे. शेकडो बारामतीकर शनिवारी रविवारी अजित पवारांकडे त्यांच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन पोहोचतात आणि अजित पवार त्या समस्यांचे निराकरण करतात आणि त्यातून अजित पवारांची थेट बारामतीच्या मतदारांशी नाळ जोडली गेली आहे. आता अशाच स्वरूपाचा जनता दरबार सुप्रिया सुळेंनी युगेंद्र पवारांना सोबत घेऊन सुरू केलाय आणि हे सगळं जे आहे ते बारामतीच्या पवार विरुद्ध पवार या संघर्षाला आणखी पुढे नेणार आहे. इथून पुढे बारामतीमधल्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील, छत्रपती साखर कारखाना असेल, सोमेश्वर साखर कारखाना असेल, माळेगाव साखर कारखाना असेल, या सगळ्या निवडणुका लढवण्याचा निर्णय शरद पवार यांच्या पक्षाकडून घेण्यात आलाय. आतापर्यंत या सगळ्या निवडणुका बारामती तालुक्यातल्या एकतर्फी होत होत्या. एकतर्फी अजित पवारांचं वर्चस्व या सगळ्या बारामती तालुक्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांवरती आतापर्यंत राहिलेलं होतं. मात्र आता या सगळ्या निवडणुका लढवण्याचा अजित पवारांच्या पक्षाच्या विरोधात निर्णय शरद पवार यांच्या पक्षाने घेतलाय आणि शरद पवारांनी स्वतः याची सुरुवात केली आहे. कारखान्याच्या बद्दल ते बोलतायत, सहकारी संस्थांच्या बद्दल बोलतायत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते बोलतायत. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री बनले 1978ला आणि त्यानंतर 1980ला जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा सत्तेमध्ये परतल्या, पंतप्रधान म्हणून पुन्हा जेव्हा सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये आली तेव्हा इंदिरा गांधींनी शरद पवारांचं ते सरकार बरखास्त केलं आणि त्यानंतर शरद पवारांसोबत आलेले 6 वगळता इतर सगळे आमदार त्यांना सोडून गेले. मात्र त्यानंतर जेव्हा पुन्हा 1985ला निवडणूक झाली तेव्हा शरद पवारांनी पुन्हा 56 आमदार नवे निवडून आणले आणि हीच संगीत खुर्चीची चाल शरद पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलंय. आत्तापर्यंत शरद पवारांनी वेळोवेळी त्यांना सोडून गेलेले जे काही त्यांचे आमदार असतील किंवा सहकारी असतील यांच्या विरोधामध्ये त्यांचा स्थानिक विरोधक उभा करून त्याला निवडून आणण्यात यश मिळवलंय आणि तेच शरद पवारांचं राजकारण गेली 60 वर्ष सातत्याने महाराष्ट्रात कालबाह्य न होण्याचं कारण आहे. शरद पवार हे सतत राजकारणामध्ये एक स्वतःचं स्थान राखण्याचं प्रमुख कारण हे आहे की त्यांना जरी त्यांचे सहकारी सोडून गेले तरी त्या सहकार्याचा तिथला स्थानिक विरोधक शरद पवार हे उभं करतात. आता ही जी परिस्थिती आहे ती त्यांच्या स्वतःच्या बारामतीमध्ये आहे. कारण अजित पवार त्यांना सोडून गेलेत, त्यांचा पुतण्या सोडून गेलाय. मात्र जो पुतण्या सोडून गेलाय त्या पुतण्याचा पुतण्या अर्थात युगेंद्र पवार हा त्यांनी स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून एका अर्थाने लोकांसमोर नेण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी युगेंद्र पवारांना सोबत घेऊन शरद पवार हे संपूर्ण बारामती तालुका पिंजून काढतायत. अर्थात अजित पवारांची नाळ मागील 30-35 वर्षामध्ये या बारामतीच्या मतदारांची जोडली गेली आहे. त्यामुळे लोकसभेला सुप्रिया सुळेंची निवड करणारे बारामतीचे मतदार विधानसभेला अजित पवारांबद्दल देखील सहानुभूतीने विचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष जो सुप्रिया सुळेंच्या आणि सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून लोकसभेला पाहायला मिळाला
तो अधिक टोकदार, तो अधिक थेटपणे विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.